जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की कलियुगातील स्त्री परपुरुषाशी संबंध का ठेवते। मित्रांनो, आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानाने भरलेली आहे। आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कलियुगातील स्त्री परपुरुषाशी संबंध का ठेवते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ, आजची माहिती खूपच महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला खूपच मौल्यवान गोष्ट शिकायला मिळेल। चला तर मग विलंब न करता आजची कथा सुरू करूया। मित्रांनो, एक वेळ जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वी लोकात भ्रमण करत होत्या तेव्हा त्यांनी जंगलात एक विवाहित स्त्री पाहिली जी परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत होती। ती स्त्री असं करत असल्याचे पाहून माता लक्ष्मी आश्चर्यचकित झाल्या। तेव्हा त्या विचार करू लागल्या की ही स्त्री विवाहित आहे, लग्न केलेली आहे आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवत आहे। हे एका विवाहित स्त्रीसाठी योग्य नाही। हे एक अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद कृत्य आहे। स्त्रिया असे का करतात? एकीकडे ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करतात आणि दुसरीकडे त्या स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात। हे विधात्याचा कसला विचित्र खेळ आहे, याबद्दल मला नक्कीच जाणून घ्यायला हवे, असा विचार माता लक्ष्मीच्या मनात आला। मित्रांनो, नंतर माता लक्ष्मी विचार करतात की मी हे कसे समजून घेऊ की स्त्रिया असे का करतात। तेव्हा त्यांच्या मनात एक विचार येतो, मी भगवान विष्णूंना याबद्दल विचारू शकते, कारण या प्रश्नाचे उत्तर फक्त तेच योग्य रीतीने समजावून सांगू शकतात। मित्रांनो, या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी माता लक्ष्मी विष्णूंकडे जातात। माता लक्ष्मी चिंतेत दिसल्यावर भगवान विष्णू म्हणतात, देवी, आज तुमचा चेहरा पाहून असं वाटतंय की तुम्ही एखादा आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे आला आहात। आता मला सांगा की तुम्हाला काय विचारायचं आहे, संकोच न करता विचारा। तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, आज जेव्हा मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होते तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिलं। मी पाहिलं की स्त्रिया करवा चौथचे व्रत करतात जेणेकरून त्यांच्या पतीचे आयुष्य वाढावे, पण स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात, तर हे कसं शक्य आहे? स्त्रीचं असं वागणं फारच चुकीचं आहे। स्त्रिया असं का करतात, हाच माझा प्रश्न आहे आणि याचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी आपल्याकडे आले आहे। म्हणूनच हे प्रभू, कृपया या प्रश्नाचे उत्तर मला द्या। मला हे समजून घ्यायचं आहे की करवा चौथचं व्रत करणाऱ्या म्हणजेच पतिव्रता असणाऱ्या स्त्रिया असं का करतात? त्या असं का करतात? ते आपल्या पतीला धोका का देतात? मित्रांनो, माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्यात संपूर्ण मानवजातीचं कल्याण दडलेलं आहे। म्हणूनच मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका छोट्याशा कथेमार्फत देईन, पण तुम्हाला ही कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल। तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, ठीक आहे प्रभू, मी तुम्हाला वचन देते की तुम्ही जी कथा सांगाल ते मी संपूर्ण लक्ष देऊन ऐकेन। कृपया कथा सुरू करा आणि माझ्या शंकेचे समाधान करा। मित्रांनो, मग भगवान विष्णूंनी कथा सुरू केली आणि म्हणाले, हे देवी, एका वेळेची गोष्ट आहे। एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता। तो खूपच ज्ञानी होता। ब्राह्मण नक्षत्रांचाही ज्ञानी होता, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्यांच्या जन्मकुंडल्या बनवत असे। त्याला शास्त्रांचे खूपच चांगल्या प्रकारे ज्ञान होते। एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलीचा जन्म झाला। ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली। इकडे जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला, पण त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली नाही, कारण नुकतेच त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते। त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्याच मनात ठेवली। ब्राह्मणी मुलीला पाहून खूप प्रसन्न होती। काही दिवसानंतर त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने मुलीचे नाव सुजाता ठेवले। सुजाता खूपच सुंदर होती। काळ जसा जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली। एक दिवशी सुजाता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाहासाठी योग्य झाली।
जेव्हा सुजाता विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मणजी, आपली मुलगी आता विवाहासाठी योग्य झाली आहे. कृपया कोणीतरी चांगला वर शोधा आणि तिचं लग्न लावून द्या. पण जेव्हा जेव्हा ब्राह्मणी अशी गोष्ट ब्राह्मणाला सांगत असे तेव्हा तो ती गोष्ट टाळायचा. बराच वेळ असाच गेला, पण ब्राह्मणाने सुजाताचे लग्न केले नाही. तो लग्न का करेल? कारण त्याला आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीतील सर्व काही माहीत होते. तुम्हाला माहीत आहे का, ब्राह्मण सुजाताचे लग्न का करू इच्छित नव्हता? कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुजाताचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती 2-3 वर्षात मरेल आणि सुजाता विधवा होईल. मित्रांनो, या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो. कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही. म्हणूनच ब्राह्मण विचार करत होता की तो आपल्या मुलीचे लग्नच करणार नाही, जेणेकरून त्याला पुढे जाऊन मुलीला विधवेच्या रूपात पाहावे लागू नये. हळूहळू वेळ पुढे गेला. आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले, हा कसा बाप आहे? त्याची मुलगी सुजाता कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे आणि हा तिचं लग्न करत नाही. एका दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले, हे ब्राह्मणी, तुमची मुलगी कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे, तुम्ही तिचं लग्न का करत नाही? तेव्हा ब्राह्मणी त्या महिलांना म्हणाली, मी काय करू? मी माझ्या ब्राह्मणजींना अनेक वेळा सांगितले, पण आमचे ब्राह्मणजी माझे काहीही ऐकत नाहीत. गावातील महिलांनी सांगितले, तुम्ही पुन्हा सांगा, वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावा. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही. तिचे लग्न त्वरित करून दिले पाहिजे. महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणीने ठरवले, ठीक आहे, आज आमचे ब्राह्मणजी जेव्हा घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगणार, एक तर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. मित्रांनो, आता ब्राह्मणी आपल्या घरी आली आणि खूप रागाने बसली. संध्याकाळचा वेळ होता. जेव्हा ब्राह्मणजी आपल्या जजमानी करून घरी आले त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले, अरे ब्राह्मणी, काय झालं? कुणी काही बोललं आहे का, जो तुमच्या चेहऱ्यावर एवढा राग झळकत आहे? तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, तुम्हाला तर लाजच नाही. अरे, तुम्हाला लोक काही म्हणत नाहीत, पण आज गावच्या बायकांनी मला किती ताणे मारले. कित्येक वर्षापासून मुलगी मोठी झाली आहे आणि तुम्ही तिचं लग्नच करत नाही. कदाचित तुम्हाला माहित नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवणं योग्य नाही. प्रत्येक आईवडिलांसाठी हे पाप मानलं जातं. जितकं लवकर होईल तितकं लवकर मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण तुम्हाला तर काहीच लाज नाही. तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, ब्राह्मणजींनी ब्राह्मणीला खूप टाळण्याचा प्रयत्न केला, पण ब्राह्मणी म्हणाली, आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही. एक तर मुलीचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही. पण मित्रांनो, जे काही होतं ते ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो, ठीक आहे, जेव्हा तू एवढी हट धरत आहेस तेव्हा चल, मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लावून देतो. मित्रांनो, मग तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सुजातासाठी वर शोधू लागतो. एका दुसऱ्या गावात त्याला सुजातासाठी योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचं लग्न लावून देतो. ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो. मुलगी 2-3 वर्ष खूप आनंदी राहते, पण 3 वर्षानंतर तिचा पती मरण पावतो. सुजातासाठी हे खूप दुःखद होतं. ब्राह्मण आपल्या मुलीला सासरवरून आपल्या घरी बोलावतो, कारण तिच्या सासरी दुसरं कोणी नव्हतं. काही काळानंतर ब्राह्मणजींनी दुसरा वर शोधला आणि दुसरं लग्न लावून दिलं. दुसरं लग्न झाल्यानंतर जेव्हा सुजाता सासरी गेली तर 1 वर्षाच्या आतच तिचा दुसरा पतीही मरण पावला. हे पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले. ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावतात. इकडे ब्राह्मणी विचार करू लागली, अशी काय गोष्ट आहे, माझ्या मुलीचं लग्न 2 ठिकाणी झालं, पण दोन्ही ठिकाणी ती विधवा झाली. ब्राह्मणी खूप दुःखी झाली. मित्रांनो, त्यानंतर ब्राह्मणजींनी तिसऱ्या वराचा शोध घेतला.
त्यांना तिसरा मुलगा सापडतो, जेव्हा तिसऱ्या मुलासोबत सुजाता लग्न करत होती तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी त्यांच्या मुलीला सुजाताला म्हणाले, मुली, तू सासरी चालली आहेस, सुखी राहा, दुःखी राहा किंवा तुझ्या आयुष्यात काहीही होऊ दे, पण त्या दुःख सुखाला आता स्वतःच सहन कर. माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस. हे समजून घे की तुझे आई वडील या जगात राहिलेच नाहीत. इतकं बोलून ब्राह्मणजींनी आपल्या मुलीला सासरी पाठवलं. आता मुलगी सासरी गेली. इकडे ब्राह्मणीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकलं तेव्हा तिने पतीला विचारलं, स्वामी, एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आई वडील या जगात नाहीत, आमच्या घरी कधीही येऊ नकोस. अरे, ती तुमचीच मुलगी आहे, तुम्ही असं का म्हणालात? मित्रांनो, ब्राह्मणजी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल काही सांगू इच्छित नव्हते, पण पत्नीने वारंवार विचारल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं, हे प्रिये, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली होती. तिचं नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होतं. तिच्या जन्मकुंडलीत दोष होता. असं लिहिलं होतं की आपल्या मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो व्यक्ती 2-3 वर्षाच्या आत मरण पावेल. हे प्रिये, आता आपलं वयही खूप झालं आहे. आपण आपल्या मुलीला किती दिवस इथे बसून सांभाळणार? उद्या आपण नसू तर आपल्या मुलीचं काय होईल? जर ती तिच्या घरीच राहिली तर काय माहिती, देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचं आयुष्य व्यतीत करू शकेल, राहून आपलं आयुष्य जगू शकेल. मित्रांनो, पतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली. तिने विचार केला, मी माझ्या पतीला किती वाईट बोलले, पण त्यांनी तर आपल्या मुलीचं भलं केलं. ब्राह्मण म्हणतो, म्हणूनच मी तिचं लग्न कुणाशीही करू इच्छित नव्हतो, कारण माझ्या चुकीमुळेच 2 लोकांचे प्राण गेले होते. काही काळ उलटल्यावर मित्रांनो, त्या ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. त्या 3 वर्षात ब्राह्मणीच्या मुलाला 2 मुलगे झाले. मोठ्या मुलाचं नाव अर्जुन होतं आणि लहान मुलाचं नाव अभिषेक. अशाच प्रकारे काळ पुढे जात होता. एक दिवस अचानक तिच्या तिसऱ्या पतीचा मृत्यू झाला. यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूपच अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली. आता ती आपल्या 2 मुलांसोबत स्वतःच घरात राहून त्यांचे पालन पोषण करू लागली, कारण तिच्या वडिलांनीही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हती. आता ती आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती. काही काळानंतर मुलीचे जे मुलगे होते ते मोठे झाले आणि त्यांनी स्वतःचं काम स्वतः सुरू केलं. मोठा मुलगा अर्जुन व्यापारी बनला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू झाला. तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत असे. त्याचे रेशनचे एक मोठे दुकान होते. अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव राजू होतं. तो त्यांच्या गावाशेजारच्या गावात राहत होता. अर्जुनचा धाकटा भाऊ अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता. जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचं लग्न जवळच्या गावातील एका मुलीशी लावून दिलं, जिचं नाव नंदिता होतं. नंदिता खूपच लाजरी मुलगी होती. जितकी लाजरी होती तितकीच ती रूपवती होती. अर्जुनची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण नंदितामध्ये होते. ज्या गावात नंदिता राहत होती त्याच गावात राजूही राहत होता. जेव्हा अर्जुनचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला. अर्जुन असं समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकतो आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहील, ज्यामुळे तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल. अर्जुनच्या आईचं वयही आता खूप झालं होतं, ज्यामुळे तिला काम करण्यात त्रास होत होता. म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा नंदिताला काही लागायचं तेव्हा अर्जुन राजूला सांगून ती गोष्ट नंदितासाठी मिळवून द्यायचा. जर नंदिताला कुठे जायचं असायचं तर अर्जुन राजूला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत असे. नंदिता सुरुवातीला आपल्या सासूची खूप सेवा करायची आणि पती अर्जुनवर खूप प्रेम करायची. अशाच प्रकारे वेळ पुढे जात होता. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले,
हे लक्ष्मी, अचानक एक दिवस राजू अर्जुनच्या घरी आला. त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काही काम करत होती. तेव्हा राजूने बाहेरून आवाज दिला, वहिनी कुठे आहेत? बाहेर या. तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत आहेत. जेव्हा नंदिताने राजूचं बोलणं ऐकलं तेव्हा ती धावत राजूकडे गेली. इतक्यात नंदिताची सासूही तिथे येते. जेव्हा त्या राजूला बाहेर पाहतात तेव्हा त्याला येण्याचं कारण विचारतात. तेव्हा राजू म्हणतो, आई, नंदिता वहिनीच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. त्यांनी त्यांना त्वरित बोलावण्यासाठी मला पाठवलं आहे, म्हणूनच मी इथे आलो आहे. जेव्हा नंदिताच्या सासूने राजूचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या नंदिताला म्हणाल्या, बाई लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले. तेव्हा नंदिता राजूच्या मोटरसायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली. घरी पोहोचून तिने आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता नंदिताचा पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती. ती तिच्या वडिलांची काळजी घेत होती. इकडे राजू ही दररोज नंदिताच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठी नंदिताच्या घरी जात असे. आता हळूहळू नंदिताला राजूमध्ये चांगुलपणा दिसू लागला. आता तिला राजू प्रती आकर्षण वाटू लागलं. ती मनोमन राजूवर प्रेम करू लागली. पण नंदिता राजूच्या मनात दडलेल्या खुटाला ओळखू शकली नाही, कारण राजू एक अय्याश मुलगा होता. तो कुठलेही कामधंदा करत नसे आणि त्याला जुगाराची सवय लागली होती. त्याचबरोबर तो स्त्रियांसोबत संबंधही ठेवत असे. वासनेची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा. नंदिताला हे माहीत नव्हते की नजर आता तिच्यावर आहे. इकडे नंदिता राजूवर प्रेम करू लागली होती. नंदिताचे वडील आता बरे झाले होते, पण नंदिता काहीतरी वेगळंच विचार करत होती. राजू रोज नंदिताच्या घरी यायचा. त्यानंतर नंदिता आणि राजू नेहमीच एकत्र फिरायला जायचे. एके दिवशी जेव्हा ते दोघे फिरायला गेले होते तेव्हा नंदिताने राजूला म्हणले, राजू, जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. राजू म्हणाला, सांगा वहिनी, मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटलं नाही आणि आज तरी का वाटेल? राजूने असे भासवले जणू तो दुधाने धुतलेला आहे. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, जेव्हा नंदिताने राजूच्या तोंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली, राजू, आजपासून मला वहिनी म्हणू नकोस, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. राजू म्हणाला, ठीक आहे, मग मी तुला काय म्हणू? यावर नंदिताने त्यांचं बोलणं टाळत म्हणाली, राजू, खरी गोष्ट म्हणजेच मी तुझ्यावर खूप प्रेम करते. इतकं प्रेम करते कदाचित कुणावरही केलं नसेल. जेव्हा राजूने नंदिताच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले. त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला. त्याने मनोमन विचार केला, चला, आता तर माझे काम झाले. आता मला दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील. घरी बसून मी मजा करू शकतो. मित्रांनो, राजू तर हेच इच्छित होता की नंदिता त्याची होईल आणि तसंच झालं. हळूहळू गोष्ट पुढे गेली आणि नंदिता राजूच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. हळूहळू त्यांच्यात संबंधही सुरू झाले. काही दिवसांनी जेव्हा नंदिताच्या सासरहून बोलावणं आलं तेव्हा नंदिताने राजूला एका दिवशी झोपडीत बोलावलं. नंदिताने राजूला म्हणलं, माझ्या प्रिय राजू, माझ्या सासरहून बोलावणं आलं आहे. आता कदाचित मी तुझी भेट घेऊ शकणार नाही, त्यामुळे जेव्हा कधी मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन. तू माझ्या सासरे येऊन मला भेट. राजू, जो आधीपासूनच वासनेचा अधीन होता, त्याने नंदिताचं बोलणं मान्य केलं. नंदिता इतकं बोलून आपल्या घरी परत गेली. आता नंदिताचे वडील तिला सासरी सोडवण्यासाठी राजूच्या घरी गेले, कारण नंदिताला भाऊ नव्हता आणि बहीणही नव्हती. त्यामुळे नंदिताला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही, म्हणून ते राजूकडे गेले. जेव्हा नंदिताचे वडील राजूच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने म्हणले, बेटा राजू, माझ्या मुलीला तिच्या सासरी पोहोचवू नये. तिच्या सासरहून बोलावणं आलं आहे. राजूने हे ऐकून म्हणले, ठीक आहे पिताजी, मी नंदिताला तिच्या सासरी पोहोचवून येतो.
मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, आता राजू नंदिताला तिच्या सासरी पोहोचवून येतो आणि नंदिता तिच्या सासरी निघून जाते. नंदिताला सासरी जाऊन 2-3 दिवस झाले होते की तिला राजूची आठवण येऊ लागली. कारण जेव्हा ती आपल्या माहेरी होती तेव्हा ती रोज झोपडीत राजूला भेटायला जायची. आता ती कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा राजूकडे जायला उत्सुक होती. ती त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती. अर्जुन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करत होता. तो 5-6 महिन्यांनी एकदाच घरी येत असे आणि 5-6 दिवस राहून पुन्हा निघून जात असे. एक दिवस जेव्हा नंदिता राहू शकली नाही तेव्हा तिने राजूला एक पत्र लिहिले. त्या पत्रात तिने लिहिले, प्रिय राजू, मला तुझी खूप आठवण येते आहे. मला असं वाटतंय की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून आज तू मला भेटायला माझ्या घरी ये. आता काय, जेव्हा राजूला नंदिताचं पत्र मिळालं तेव्हा तो तात्काळ नंदिताला भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला. आता राजू आणि नंदिता दोघंही फिरण्यासाठी बाहेर पडले. नंदिताच्या सासूला हे अजिबात आवडत नव्हतं की तिची सून परक्या पुरुषासोबत फिरते. परक्या पुरुषासोबत फिरणं तिला अजिबात आवडत नव्हतं. भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, ज्याला तुम्ही पाहून आलात, मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे. राजू नंदिताला भेटून निघून जायचा आणि 3-4 दिवसांनी परत यायचा. जेव्हा ते 5-6 वेळा घडलं तेव्हा नंदिताच्या सासूने एक दिवशी तिला म्हणलं, नंदिता, असं चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा घरी परतत नाही तोपर्यंत तू घरात कुणालाही बोलावू शकत नाहीस, मग ते तुझे वडील का असोत. नंदिताने आपल्या सासूचं हे ऐकलं तेव्हा ती खूप रागावली, पण काही बोलू शकली नाही. पुढच्या दिवशी नंदिताने राजूला पत्र लिहिलं, राजू, आता काही दिवसांनी ये, कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच मी तुला बोलावेन. राजू, जो त्याच्या इच्छेला थांबवू शकत नव्हता, तो आता त्या दिवसाची वाट पाहू लागला. एका दिवशी जेव्हा नंदिताची सासू 5 दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली तेव्हा नंदिताला जणू मोकळीकच मिळाली. तिने राजूला बोलावलं आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिच्या दीर अभिषेकची शाळेची सुट्टी होत असे तेव्हा ती राजूला घरातून बाहेर काढत असे. एका दिवसाची गोष्ट आहे, नंदिताने राजूला आपल्या घरी बोलावलं होतं. अचानक नंदिताचा दीर अभिषेक तेथे आला. त्याने पाहिलं की त्याची वहिनी नंदिता राजूला स्वयंपाकघरात बसून जेवण वाढत आहे. अभिषेकला राजूच्या स्वभावाविषयी सर्व काही माहीत होतं. त्याला माहीत होतं की राजू कसा मुलगा आहे आणि काय काय काम करतो. त्यामुळे अभिषेकने आपल्या वहिनीला म्हणलं, वहिनी, तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलावू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दलही माहिती नसेल, म्हणूनच तुम्ही त्याच्यासोबत इतक्या प्रेमाने बोलताय आणि त्याच्यासोबत फिरताय. तुम्ही खूप चूक करत आहात. त्याची साथ सोडा, नाही तर मी दादाकडे तुमची तक्रार करीन. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, जेव्हा राजूने अभिषेकचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. नंदिताला तिच्या दिराचं अभिषेकचं बोलणं आवडलं नाही. ती पटकन बाहेर गेली आणि राजूला म्हणाली, राजू, तू रागावू नकोस, मी अभिषेकला नक्की धडा शिकवीन. राजू म्हणाला, ठीक आहे नंदिता, जर तू असं म्हणतेस तर ठीक आहे, अन्यथा मी इथे पुन्हा कधीच येणार नाही. इतकं बोलून राजू तिथून निघून गेला. नंदिता घरात गेली आणि विचार करू लागली, जर अभिषेक घरात राहिला तर तो नक्कीच माझ्या आणि राजूच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल. मी एक काम करते, अभिषेकला विष देऊन ठार मारते, मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा सगळ्यांसाठी जेवण बनवत होती तिने अभिषेकच्या ताटात जेवण वाढलं आणि त्यात विष मिसळलं. जेव्हा अभिषेकने ते जेवण खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. आता कुणालाही हे कळू शकलं नाही की अभिषेकचा मृत्यू कसा झाला. अर्जुनची आई खूप दुःखी होती. इकडे नंदिता मनोमन खूप आनंदी होती. चला, आता माझ्या आणि राजूच्या प्रेमामधला काटा कायमचा संपला. आता आमच्यामध्ये कोणीही अडथळा आणणार नाही.
जेव्हा ही गोष्ट अर्जुनला समजली तेव्हा त्याने तत्काळ सर्व काम सोडून आपल्या गावाला प्रस्थान केलं. गावात पोहोचल्यावर जेव्हा त्याने आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले. त्याने मनोमन विचार केला, मी माझ्या भावासाठीच तर बाहेर राहत होतो, त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि चांगलं अन्न मिळवून देण्यासाठी. म्हणूनच मी माझ्या पत्नीला घरी ठेवलं होतं, जेणेकरून त्याला किंवा आईला जेवण बनवावं लागू नये, घरकाम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निशंक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. पण आता भाऊ तर मरण पावला होता. काही दिवस अर्जुन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी नंदिताला सोडून व्यापाराच्या कामासाठी शहरात गेला. आता नंदिता पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा सुरू करू लागली. काही दिवस असेच गेले. तेव्हा नंदिताच्या सासूने तिला सांगितलं, पहा, आमच्या घरात हे सगळं चालणार नाही. जर पुन्हा असं काही झालं तर मी याची तक्रार अर्जुनकडे करीन. जेव्हा नंदिताने आपल्या प्रियकर राजूविषयी असं ऐकलं तेव्हा ती जोरात म्हणाली, जे करायचं आहे ते करा. कुणीही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी राजूवर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा नंदिताच्या सासूने तिच्या तोंडून हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली, मला असं वाटत आहे की माझ्या मुलाला अभिषेकला तूच मारला आहेस. जेव्हा तू असं बोलत आहेस तर तू माझ्या छोट्या मुलालाही मारू शकतेस. आता काय? नंदिता रागाने भरली. रागाने ती म्हणाली, हो, मीच मारलंय आणि जर तू माझ्या आणि राजूच्या प्रेमामध्ये अडथळा बनलीस तर तुलाही ठार मारेन. तुला मी नाही सोडणार. अचानक एका दिवसाची गोष्ट आहे. मित्रांनो, अर्जुनला समजलं की त्याच्या आईचं निधन झालं आहे. तो सगळं काम सोडून घरी परतला. त्याने पाहिलं की त्याच्या आईचं निधन झालं आहे. जेव्हा नंदिताचा पती अर्जुन तिला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही. पण अर्जुनला आता तिच्यावर संशय येऊ लागतो. अर्जुनने वारंवार विचारल्यावर नंदिताने खरं खरं सांगितलं, मी राजू नावाच्या मुलावर प्रेम करते. तुझा भाऊ आणि तुझी आई माझ्या प्रेमामध्ये अडथळा बनत होते, म्हणून मी त्यांच्या जीवनात विष मिसळून त्यांना एक एक करून मारून टाकलं. मित्रांनो, जेव्हा अर्जुनने आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकलं की ती राजूवर प्रेम करते, जो राजू अर्जुनचा खूप चांगला मित्र होता, अर्जुनने आपल्या पत्नी नंदिताला काहीच म्हणलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, आता तू असं कर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माझ्या घरातून निघून जा आणि तुझ्या प्रियकर राजू जवळ जा, कारण तोच तुझ्या योग्य आहे आणि तोच तुझी काळजी घेईल. मित्रांनो, आता नंदिताला मोकळीक मिळाली. तिकडे राजूही परतला होता. नंदिता राजूसोबत त्याच्या घरी गेली. काही दिवस तर सगळं ठीक होतं, पण काही दिवसानंतर नंदिताला समजलं की राजू खूपच नीच वृत्तीचा व्यक्ती आहे. तो परक्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवतो. त्याच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला होता आणि तो बकऱ्या चारायचा. आता नंदिता आपल्या प्रियकर राजूसोबत बकऱ्या चारू लागली आणि आपल्या नशिबाला कोसत बसली. ती म्हणू लागली, मी कुठे अडकले? मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होते आणि आता वासनीच्या चक्रात अडकून मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. आता माझं म्हातारपण कसं जाईल? मित्रांनो, भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी. असा विचार करून नंदिताने तिच्या डोक्याला हात लावला. तिकडे अर्जुनने एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरं लग्न केलं. आता तो त्याच्या नव्या पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला. तिकडे नंदिताचा राजूसोबत खूपच वाईट हाल होत होतं. ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अर्जुनला धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपलं जीवन जगत असते. भगवान विष्णू म्हणाले, स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकलेलं नाही आणि नाही कोणी समजू शकेल. स्त्री एक अशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते. भगवान विष्णू म्हणाले, हे माता लक्ष्मी, मी म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांचं निर्माण मी केलं आहे, पण मी स्वतःही स्त्रियांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकत नाही. मीच स्त्रीला निर्माण केला आहे, पण तरीही मी तिच्या आत काय चाललंय हे समजू शकत नाही. ना मी समजू शकलो ना कोणीही समजू शकेल. लक्ष्मी, जे दृश्य तुम्ही पाहून आलात अशा न जाणे किती स्त्रिया पतिव्रता होण्याचे नाटक आपल्या पतीसमोर करतात आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवतात.
मित्रांनो, आता माता लक्ष्मीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते। त्यानंतर भगवान विष्णू म्हणाले की यासोबतच मी तुला अजून काही सांगतो आहे की कोणती स्त्री आहे आणि कोणता पुरुष आहे ज्यांच्यापासून नेहमी दूर राहायला हवं। लक्ष्मी ती स्त्री जी परक्या पुरुषाशी संबंध ठेवते, त्याच्यासोबत उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घरांकडे लक्ष देते, स्वतःच्या माणसांना परके आणि परक्यांना आपलं मानते। अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावं। अशी स्त्री आपल्याला नक्कीच अशा जाळ्यात अडकवेल ज्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होईल। मित्रांनो, भगवान विष्णूंकडून माता लक्ष्मीला त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर त्या खूप आनंदी झाल्या आणि पुन्हा भगवान विष्णूंना नमस्कार करून पृथ्वीलोकावर भ्रमण करण्यासाठी निघाल्या। तर मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूपच आवडली असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।